आणि मम्मी काय हालत झालेली माझी सांगायला देते काका. गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आत्ता वाजलेत सकाळचे 7:07 आणि मी ते कॉफी पिते कारण की मला आता थोड्या वेळातच मला निघायचं आहे हॉस्पिटलसाठी आणि कॉफी नसेल तर काहीच नाही होऊ शकत माझं. सो कॉफी पिऊया आणि सांगता निघूया हॉस्पिटलसाठी आणि माझ्यासोबत माझी मम्मा येते. सो यस सो आता आम्ही निघतो हॉस्पिटलला जायला. तिकीट बँड्रामध्ये गर्दी असेल आज. सो गाइस मेरा दिन का सिवाय चालू ही नहीं होता. ऐसे कभी हुआ ही नहीं होगा कि कभी स्टार्ट नहीं होगा विदाउट कार्ड. सो गाइस प्रोसेस झालेली आहे सगळी. रजिस्ट्रेशन झालं आहे EGचं आणि MRIचं. सो गाइस नाव स्टार्ट फॉर EG. सो गाइस मम्मी इथे आहे आणि आम्ही आता मम्मी बस लावते आणि माझी सगळी प्रोसेस ऑलमोस्ट मी केलेली आहे. आता फक्त टेस्टसाठी जायचं असून काहीच नाही. आणि टेस्ट आता माझ्या समोर रूम आहे त्याच्यात होणार आहे. ही एक रूम जिथे माझी टेस्ट होणार आहे. 2000 years later. सो गाइस मी आता टेस्ट करून आली आहे. अवस्था माझी लई बेकार झाली आहे. इथे हे चष्मा ठेवण्यासाठी. आता ऊन आहे वगैरे. हा ही माझी मम्मा आणि माझी अवस्था अशी झालेली आहे. कुंकू सगळं गेलं आहे माझं. आता भूक लागली आहे खाऊया काहीतरी. सो गाइस सो गाइस आता मी चालू खाली नाश्त्याला कारण की खूप भूक लागली आहे. जाऊया खाली. मग मी तिला लिफ्ट पाठवलं आणि मी चालू जाते गाडी ॲक्सेस. मी इथे मेंदूवडा खाते. आणि चाललं आता. सो गाइस आता वाजले 10 वाजायला आले आणि मम्मीने दिली ऑर्डर मेंदूवड्याची आणि दिली मसाला डोस्याची. आहे ना सध्या काही मसाला डोसा खायचा नसतो पण स्टील मी खाते. मला भूक लागली आणि औषधं घ्यायची. आणि प्लस माझ्या MRI काढायला जायचं तर पोटभर खायला सांगितलं मला माहिती आहे. आता नाश्ता विष्टा करून झाल्यानंतर आम्ही जाऊ परत हॉस्पिटलला MRI काढायला. तोपर्यंत पप्पा येतात. पप्पा कधी येणार आहे? पप्पा काय बोलले? पप्पांचा काय आयडिया नाही आम्हाला की ते किती वाजता येणार आहेत. ते सगळं चिकट झालं आहे माझ्या डोक्याला. तर भेटू आता हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट. माझा मसाला डोसा आलेला आहे.
सांबार चटणी आणि यांचा वेगळा सांबार चटणी असतो. मम्मीचं इथं खाऊन झालेलं आहे आणि चाललं आता आमचं. मी फटाफट खाऊन मी आता त्या कॉर्नरला होणार गेलो असतो ना, फसलो असतो कुठल्या त्या कॉर्नरला हॉटेलच्या. हा. सो आता आपण खाऊया आणि जाऊया हॉस्पिटलला. सो गाईज आता वाजले 11:30. मम्मी पप्पा दोघं इकडे आहेत. पप्पांचा पण MRI काढायचा आहे बॅकचा आणि माझा आता ब्रेनचा आहे. आणि आता 11:45 मला घेतली माझी फाईल. सो 12ची अपॉइंटमेंट आहे माझी. सो बघूया आता एकदा परत जाऊन हे फाईल आहे मी जाऊन बघून येते. आता मी जाते फाईल द्यायला माझी. बघूया जर माझी अपॉइंटमेंट 12ची आहे आणि आता घेतली अपॉइंटमेंट तर पण होईल. मग मी फ्री होऊन जाईल ते बेटर होईल माझ्यासाठी. बघूया. आता मला थोड्या वेळेत बोलवणार आहे 12 वाजता. माझं डोकं खरंच जड झालं आता. फिंगार खूप जड झाले माझ्या पॅरेंट्स. A few moments later. सो गाईज माझा MRI झालेला आहे आणि मम्मी काय हालत झालेली माझी. सांगायला देते काका तुमची मुलगी खूप घाबरते, नाही होणार येणार म्हणून. म्हटलं सर मी येऊ आता. म्हणजे हा मला या ना तर तुमच्याकडे लोखंडाचं काय नाही क्लिअर काढून टाका आणि काय म्हटलं बायपास झालं, अँजिओप्लास्टिक झाले, स्टेन आहे हे बसवलं का पेसमेकर. तर पेसमेकर नाही बसवलं. या कशी अवस्था होती माझी. अवस्था कशी होती माझी. एकदम बेकार. हाटून 4 होती माझी. मी विचारत होता की मी आज जिवंत बाहेर येणार की नाही अशी अवस्था होती. पण ॲज सो गाईज आज मोहरमची सुट्टी म्हणून गर्दी कमी आहे. ह्याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही कुठे फिरायला निघतोय. पण एक असं आहे की आता आम्ही खायला जातो आहे कारण की खूप भूक लागली आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही ती प्रोसेस नाही दाखवू शकत. म्हणजे आम्हाला अलाव नाही केलं, म्हणजे मला अलाव नाही केलं आम्हालाच व्हिडिओग्राफरला की ती प्रोसेस दाखवण्याची. म्हणून मी ती प्रोसेस नाही दाखवू शकत. पण फाटून 4 होते एवढं मला माहिती आहे. माझी तर फाटलेलीच होती. पण सेफ. आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. आय एम अ ब्रेव्ह गर्ल. येस. आता मी जातो आहे खायला. भूक खूप लागली आहे. घाणेरडी खतरनाक भूक लागली आहे कारण की सकाळी फक्त डोसा खाल्लेला, त्याच्यानंतर उपाशी राहायचं होतं आम्हाला. सो येस. मम्मी होता आम्ही तिथे झालं. कुठं काय हां हां आम्ही खाल्लं पण. चला खावा आता मी देते. मला नको आहे. जेवणाचा प्लॅन कॅन्सल झाला ह्यांच्यामुळे. मला राग आला फट्टेवाला.